सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. आपल्याकडं आलेला प्रश्न आहे. एका परीक्षेत एकनाथला 40 गुण मिळाले. सुधीरला मिळालेल्या गुणात आणखीन 4 गुण मिळवले असता ते एकनाथच्या गुणांच्या दीडपट होतात. नामदेवला सुधीरपेक्षा 12 गुण कमी मिळाले. रामच्या निमपट एकनाथचे गुण आहेत. शंकरला रामपेक्षा 10 गुण जास्त आहेत. तर पहिला प्रश्न आहे नामदेवला किती गुण मिळाले आणि दुसरा प्रश्न आहे या सर्वांच्या गुणांची सरासरी किती. चला तर प्रथम आपण प्रश्न सोडूयात. तर पहा, एका परीक्षेत एकनाथला 40 गुण मिळाले आहेत. तर आता आपण लिहूया एकनाथचे गुण. हा एकनाथचे गुण आहेत त्या परीक्षेत 40. सुधीरला मिळालेल्या गुणात आणखीन 4 गुण मिळवले असतात. सुधीरला मिळालेल्या गुणात आणखीन 4 गुण मिळवले असतात ते एकनाथच्या गुणांच्या दीडपट होतात. म्हणजे पहा, सुधीर नावाचा कोणतरी व्यक्ती आहे. या सुधीरला एकनाथ 4 गुण मिळवल्यास एकनाथच्या गुणांच्या दीडपट त्याचे गुण होतात. तर एकनाथचे गुण किती आहेत? 40. 40च्या दीडपट म्हणजे आपण याला 1.5 म्हणजे दीड ने गुणूयात. 4 गुण मिळवले असतात ते एकनाथच्या दीडपट होतात. म्हणजे याला ऍक्च्युअल गुण किती आहे ते काढण्यासाठी आपण याच्यातून दीडपट्टीपेक्षा 4 ने कमी आहे. 40 गुणिले 1.5 वजा 4. आता गुणाकार करून घेऊयात. पॉइंट नाहीये असं गृहीत धरून आपण गुणाकार करू. 15 चौक 60. 60 आणि 1 0. आता पॉइंट साठी आपण एक घर डाव्या साईडला जाऊयात. वजा 4. तर आपल्याला असं लक्षात येईल सुधीरला मिळालेले गुण किती आहेत? 60 पेक्षा 4 ने कमी. एकनाथच्या दीडपट्टीपेक्षा 4 ने कमी. 60 मधून 4 गेले तर आपल्याला समजतं की सुधीरचे गुण आहेत 56. त्यानंतर नामदेवला सुधीरपेक्षा 12 गुण कमी मिळाले. बघा, नामदेवला सुधीरपेक्षा 12 गुण कमी. सुधीरला मिळालेले गुण आहेत 56. 56 मधून आपण 12 वजा करूयात. तर नामदेवला मिळालेले गुण आहेत 44. 56 वजा 12. 6 मधून 2 गेले 4 आणि 5 मधून 1 गेला 4. 44. त्यानंतर आपल्याकडे आलेले रामच्या निमपट एकनाथचे गुण आहेत. रामच्या निमपट एकनाथचे गुण आहेत. रामची निमपट किती होते? 40. आपण असं म्हणू शकतो रामच्या निमपट एकनाथचे गुण आहेत आणि एकनाथच्या दुप्पट रामचे गुण आहेत. तर एकनाथच्या दुप्पट म्हणजे किती? तर 40 गुणिले 2 80. बघा, आता काय झालं? रामच्या निमपट एकनाथचे गुण. रामच्या निमपट एकनाथचे गुण. एकनाथला किती गुण मिळाले? 40. रामला किती मिळाले? 80. 80च्या निमपट 40 आहे. तर पुढे दिलेलं वाक्य आहे रामपेक्षा शंकरला 10 गुण जास्त मिळाले. तर रामला 80 गुण मिळाले तर शंकरला किती गुण मिळतील? रामपेक्षा 10 ने जास्त म्हणजे 80 पेक्षा 10 ने जास्त म्हणजे 80 प्लस 10 हे शंकरला मिळालेले गुण आहेत 90. शंकरला मिळालेले गुण आहेत 90. आता आपला प्रश्न कुठं आलेला आहे? पहिला प्रश्न आहे आपला नामदेवला किती गुण मिळाले. तर त्याचं उत्तर मिळालं आपल्याला. नामदेवला किती गुण मिळाले? तर नामदेवला मिळालेले गुण आहेत 44. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं. या सर्वांच्या गुणांची सरासरी किती? या सर्वांच्या गुणांची सरासरी आपल्याला माहिती करून घ्यायची. तर बघा, व्यक्ती किती आहेत? 1 2 3 4 5. आता काय करतो आपण? सरासरी काढत असताना सरासरीचं सूत्र आहे एकूण घटकांची बेरीज भागिले एकूण घटक. तर पहा,
आपण यांची बेरीज करूयात. एकनाथचे गुण 40, सुधीरचे गुण आहेत 56, नामदेवचे गुण आहेत 44, रामचे गुण आहेत 80 आणि शंकरचे गुण दिलेले आहेत 90. त्या सर्वांची बेरीज करूयात आणि त्या बेरजेला एकूण किती व्यक्ती आहेत त्या व्यक्तीच्या संख्येने त्याला भाग देऊयात. 1 2 3 4 5 5 व्यक्ती आहेत, 5 ने भाग देऊयात. बेरीज करूयात. 0 आणि 6 6, 6 4 10, 10 ला 0, हातचा 1. परत पहा 4 आणि 5 9, 9 आणि 4 13, 13 आणि 8 21, 21 आणि 9 30, 30 आणि तो एक हातचा आलेला 31 आणि 31 ला आपण भाग देऊया 5 ने. 5 सक 30, 5 सक 30, 30 31 मधून 30 गेले, राहिला 1 म्हणजे झाले 10. 5 दोन्ही 10. तर या सर्वांची सरासरी आलेली आपल्याकडे 62. सरासरी 62 गुण या सर्वांना मिळालेले आहेत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 44. नामदेवला किती गुण मिळाले? 44 गुण मिळाले. आणि या सर्वांच्या गुणांची सरासरी किती? त्या प्रश्नाचं उत्तर आलं 62. धन्यवाद.